निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवण्याची निवृत्ती वेतनाशी संबंधित मोठा निर्णय घेण्याची तयारीत आहे। 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये देशातील 1 कोटीपेक्षा पेन्शन रक्कम वाढण्याची शक्यता आहे। नवीन आलेल्या बातमीनुसार राज्यातील पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। राज्यातील 72 लाख पेन्शनधारकांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आता म्हणावं लागेल। पेन्शनधारकांसाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी या ठिकाणी लॉटरी आता तुमची लागणार आहे। मुख्यमंत्र्यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 ते 6 मागण्या या ठिकाणी आता पूर्ण या ठिकाणी केल्या आहेत। आता तुम्ही सर्वांनी जाणून घ्यायचं आहे की अधिक माहिती पेन्शन बद्दल या ठिकाणी सरकारने तुमच्यासाठी काय दिल्या। मुख्यमंत्र्यांनी आता मोठी माहिती पत्रकारांना बोलताना दिली की पेन्शनधारकांची आता पेन्शन या ठिकाणी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतनधारक म्हणजेच आता पेन्शनधारक जसे की क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 तर या रिटायरमेंट गव्हर्नमेंट पेन्शनधारकांसाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज या ठिकाणी दिली। जर EPS पेन्शन तुम्ही घेत असाल किंवा कोणतीही सरकारी पेन्शन जर तुम्ही घेत असाल तर अशा 72 लाख पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता घेण्यात आला आहे। या ठिकाणी आता तुमचं जर वय वर्ष 60 वय असेल तर तुमची पेन्शन या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे। म्हणजे 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 100 असे 3 टप्प्यामध्ये ज्या नागरिकांचं वय आहे तर त्यांची पेन्शन या ठिकाणी वाढ करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता घेण्यात आला आहे। आता पेन्शनधारक अनेक वर्षापासून आपली मूलभूत पेन्शन समस्या पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी गेल्या 5 ते 6 वर्षापासून करत होते। अखेर सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांची ही आता व्यथा या ठिकाणी ऐकून घेतली आणि या ठिकाणी पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी आता घेतला आहे। बघा या ठिकाणी कोणकोणत्या मागण्या मान्य करायचं ठरवले याचीच अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी समजणार आहे। आता पहा पेन्शनधारकांनो, पहिली जी पेन्शनधारकांची मागणी होती ती म्हणजे आता पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन जी आहे तर ती पेन्शन अपुरी सध्याला पडत असल्याचं एक परिपत्रक सुद्धा शासनाला मागील महिन्यामध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व पेन्शनधारकांनी सादर केलं होतं। या परिपत्रकामध्ये 5 ते 6 मागण्या या ठिकाणी पेन्शनधारकांच्या होत्या। यामध्ये पहिली मागणी आता पेन्शनधारकांची होती। तुम्ही आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे कारण मुख्यमंत्री साहेबांनी तुमच्या या 5 ते 6 मागण्या या ठिकाणी मान्य करायचं ठरवले। यामधील सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची मागणी आहे ज्यावरती आपलं पोट चालतं ती म्हणजे पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्याची मागणी। ती सुद्धा या ठिकाणी आता सरकारने मान्य केली आहे। बघा ज्याचा फायदा तुम्हाला आता कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे। जर तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेतून पेन्शन घेत असाल तर आता तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे। आता पहिली मागणी यामध्ये होती ती म्हणजे पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत मागणी होती। तर यामध्ये 2021 पासून पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करा असं ओरडून त्या ठिकाणी पेन्शनधारक सातत्याने सांगत होते, परंतु आता पेन्शनधारकांची मागणी या ठिकाणी मान्य केलेली नव्हती। यामध्ये आता अनेक मोर्चे सुद्धा पेन्शनधारकांनी काढले होते परंतु राज्य सरकारला जाग आलेली नव्हती। परंतु आता समोर या ठिकाणी महानगरपालिकेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती आता नगरसेवकांच्या निवडणुका आल्याने यामध्ये पेन्शनधारकांचे आता मत खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे 207 टोटल निर्णय घेण्यात आलेत। त्यापैकी आता पहिला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय ती म्हणजे पेन्शनधारकांची पेन्शन या ठिकाणी आता वाढ सरकारच्या माध्यमातून आता तुमची करण्यात येणार आहे। खरोखरचा 100% निर्णय एक करण्यात आलाय ती म्हणजे या ठिकाणी पहिली मागणी पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आमचं वय वर्ष 60 आहे, काहींचं 75 आहे, काहींचं 70 आहे, तर तुमच्या वयानुसार किती पेन्शन वाढणार आहे, अजून कोणकोणते निर्णय घेण्यात आलेत तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। पेन्शनधारकांनो इकडे लक्ष द्या। आता समोर मतदान आल्याने सरकार जागं झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी जवळजवळ 207 मोठमोठे निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेतल्याचं आता पाहायला मिळतंय।
पेन्शनधारकांची पेन्शन या ठिकाणी वाढवायची म्हणल्यावर मागील 2 महिन्यांमध्येच वाढवणारं सरकार होतं, परंतु सरकारच्या तिजोरीमध्ये एवढा पैसाच उपलब्ध नव्हता। आता या ठिकाणी तुम्हाला पण माहित आहे, लाडक्या बहिणीची योजना काढल्या सरकारनं, शेतकऱ्यांना PM किसान योजना, नमो शेतकरी योजना अशा प्रकारच्या नवनवीन योजनाद्वारे सरकार कायम त्या ठिकाणी आता मदत करत असतं आणि त्यामुळे सरकारची जी तिजोरी आहे तर ती पूर्णपणे मोकळी पडली होती। अखेर या ठिकाणी निवडणूक आता तोंडावर आल्याने, म्हणजेच महानगरपालिका याच्या निवडणुका तोंडावर आल्याने सर्वांना खुश करण्यासाठी 207 निर्णय या ठिकाणी घेण्यात आले। कालच याबद्दल आता जवळजवळ 1,20,000 कोटींचा फंड केंद्र सरकारच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर आता या ठिकाणी मागवण्यात आलाय। तो म्हणजे यामध्ये पेन्शन वाढीबाबतचं आता निर्णय घेण्यासाठी हा निधी या ठिकाणी अपुरा पडत असल्याने आता या ठिकाणी निधी केंद्राकडून मागवलाय। यामध्ये पहिला निर्णय घेण्यात आलाय, सर्वांनी लक्षात ठेवा, पेन्शनधारकांची पेन्शन या ठिकाणी वाढवण्यात आल्या। आता मग तुमची पेन्शन किती वाढवण्यात आल्या, कोणत्या तारखेपासून पेन्शन तुम्हाला वाढवून येणार आहे हेच तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तसेच त्याआधी महत्त्वाच्या पुढच्या मागण्या ज्या आहेत तर त्या कोणकोणत्या मान्य सरकारच्या माध्यमातून आता करण्याचं सरकारने ठरवले हे तुम्ही आता या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून आता याचा GR सुद्धा काढण्यात आलाय। तो GR आम्ही लगेच तुम्हाला पुढे दाखवणार आहे। आता सरकार बघा नवनवीन दरवर्षी योजना काढत असतं, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत होता, परंतु कालच केंद्र सरकारच्या माध्यमातून 1,20,000 कोटींचा निधी या ठिकाणी समोर निवडणुका आल्याने राज्य सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी 207 निर्णय घेण्यासाठी हा निधी आणलाय। त्यामध्ये पेन्शनधारकांच्या 5 मागण्या या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेत। पहिली मागणी आहे ती म्हणजे पेन्शनधारकांची पेन्शन वाढीची मागणी पूर्ण झाल्या। आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शन वाढीचं एक परिपत्र काढून अर्थमंत्री अजितदादा पवार यांना हे पत्र देऊन टाकलंय। आता यामध्ये सगळ्यांचा विचार करून दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून आल्या। लक्षात ठेवा, पहिली मागणी 2021 पासून 2025 पर्यंत ज्या पेन्शनधारकांची पेन्शन अजिबात वाढ केली नव्हती त्यांची आता सातत्याने तक्रार या ठिकाणी असल्याने यांची तक्रार आता लक्षात घेऊन आता निवडणुका आल्याने तोंडावर पहिला निर्णय घेण्यात आलाय पेन्शन वाढ। त्या ठिकाणी किती पेन्शन तुमची वाढवण्यात आल्या ती देखील आम्ही लगेच तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु त्याआधी महत्त्वाचा दुसरा निर्णय खूप महत्त्वाचा आहे। पेन्शनधारक या ठिकाणी पत्र लिहून दिले होते, त्या पत्रामध्ये म्हणलं होतं की आमची मुलं अजिबात आम्हाला वय झाल्यामुळे सांभाळत नाही, याबद्दल तुम्ही काहीतरी हातपाय हलवा, काहीतरी करा असं सरकारला या ठिकाणी पेन्शनधारक म्हणत होते। अखेर एक वेगळा कायदा सरकारने केला आहे, ते म्हणजे आता जर पेन्शनधारकांची मुले जर त्या ठिकाणी अजिबात पेन्शनधारकांना सांभाळत नसतील तर त्या ठिकाणी मुले जी काय पैसे कमवत आहेत त्यामधील आता 10% हिस्सा पेन्शनधारकांना या ठिकाणी आता बँकेच्या खात्यावर तर डायरेक्ट या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे। म्हणून जर तुमची मुले जर तुम्हाला सांभाळत नसतील तर या ठिकाणी तुम्हाला आता नेमकं काय काय प्रोसेस करायची आहे, तुम्हाला या ठिकाणी कुठे तक्रार करायची आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तुम्ही जर या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक कोणत्याही सरकारी बँकेत पेन्शन घेत असाल तर तुमची पेन्शन आता किती वाढ केली जाणार आहे हे पण तुम्हाला लगेच सांगणार आहे। पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा पुढचा निर्णय या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून कोणता घेण्यात आलाय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। पेन्शनधारकांनो, या ठिकाणी तिसरा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलाय, ती म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये आता पेन्शनधारकांना आता अधुरी मिळणारी पेन्शन लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून त्यांच्या दवाखान्याचा खर्च मोफत देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता झालेला आहे। अगदी सर्दी खोकल्यापासून ते तुम्हाला मोठ्या आजारापर्यंत तुम्हाला 1 रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी तुमचा दवाखान्याचा सर्व खर्च आता राज्य सरकार व केंद्र सरकार या ठिकाणी आता करणार आहे, ज्यामुळे सर्व पेन्शनधारकांना दवाखान्याचा खर्च अजिबात या ठिकाणी आता तुम्हाला करता येणार नाही। तुमचं वय वर्ष 60 वर्षापासून 100 वर्षापर्यंत असेल तर 5 वेगवेगळ्या प्रकारे तुमची पेन्शन या ठिकाणी वाढणार आहे। मग तुमचं वय वर्ष 60 असेल तर तुमची पेन्शन किती वाढणार आहे, 70 वय असेल तर तुमची पेन्शन किती वाढणार आहे,
त्यापेक्षा जास्त वय असेल तर तुमची पेन्शन या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता किती हजार रुपयांनी वाढणार आहे। तसेच तुम्हाला दवाखान्याचा खर्च इथून पुढे अजिबात 1 रुपया सुद्धा या ठिकाणी करायची गरज नाही। तसेच या ठिकाणी पेन्शनधारकांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मुलं जर त्या ठिकाणी वय तुमचं झाल्यामुळे जर सांभाळत नसतील तर मुलांनी कमवलेला 10% हिस्सा या ठिकाणी प्रत्येक पेन्शनधारकांना या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे। आता बघा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा निर्णय जो सांगण्यात आला आहे, ज्यामध्ये आता पेन्शनधारकांच्या जीवनामध्ये मोठा बदल होणार आहे, तो म्हणजे तुम्हाला जर डोळ्यांना दिसत नसेल, तुम्हाला BP शुगरच्या गोळ्या असतील किंवा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं तुम्ही जर कार्ड काढला असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या 4 सुविधा देखील पेन्शनधारकांना देण्याचा निर्णय झाला आहे। त्यातल्या त्यात तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आला आहे। परंतु महत्त्वाचा हा निर्णय ते म्हणजे आता पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढ केली जाणार आहे, तुमचं वय किती आहे आणि तुमची पेन्शन किती वाढ केली जाणार आहे हे सुद्धा या ठिकाणी सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता बघा पेन्शनधारकांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पेन्शनधारकांना पहिली या ठिकाणी मागणी पूर्ण झाल्या, ती म्हणजे दवाखान्याचा खर्च तुम्हाला मोफतपणे कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे, पेन्शन किती हजार रुपयांनी वाढणार आहे, कशा स्वरूपामध्ये बँकेत येणार आहे। तर बघा पहिला निर्णय घेण्यात आला आहे, त्याच्या माध्यमातून पेन्शनधारकांची पेन्शन आता वाढणार आहे, तर ती म्हणजे 60 वय जर तुमचं असेल तर तुमची पेन्शन ही वाढणार आहे तर 3000 रुपयांनी वाढणार आहे। तुमची जर 70 वय असेल तर त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी पेन्शन वाढणार आहे या ठिकाणी 4000 रुपयांनी। त्या ठिकाणी तुमचं जर वय वर्ष 80 असेल तर तुमची पेन्शन वाढणार आहे 5000 रुपये। असं टप्प्याटप्प्याने जसं पेन्शनधारकांचं वय वाढत जाईल तशी पेन्शन या ठिकाणी त्यांची वाढवण्यात येईल, असं सरकारच्या माध्यमातून हा पहिला निर्णय झाला आहे। परंतु किती तारखेला पेन्शन देण्यात येईल याची तारीख सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पुढचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे, ती म्हणजे तुम्हाला आता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व खर्च 0 रुपयापासून 5 लाख रुपयेपर्यंत पेन्शनधारकांचा खर्च त्या ठिकाणी दवाखान्याचा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तर कसा करण्यात येणार आहे तर लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड हे या ठिकाणी काढणं तातडीने गरजेचं आहे। यावरती केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 0 रुपये खर्चामध्ये आता तुमची त्या ठिकाणी दवाखान्याचा सर्व खर्च या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। जसं की तुम्हाला BP शुगरच्या गोळ्या असतील, दवाखाना कुठला असेल, किरकोळ सर्दी खोकला जरी झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पेन्शनधारकांना त्यांचं दवाखान्याचा खर्च या ठिकाणी आता तुम्हाला मोफत करता येणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी तुमची जर मुले सांभाळत नसतील आणि पेन्शन या ठिकाणी तुम्हाला अपुरी पडत असेल तर यासाठी कोणाला त्या ठिकाणी आता अर्ज करायचा आहे जेणेकरून तुमची मुलं सांभाळतील हे सुद्धा पाहणार आहोत। आणि कोणत्या तारखेपासून पेन्शन वाढीची रक्कम आणि किती हजार रुपयांनी तुम्हाला वाढणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लगेच सांगणार आहे। पेन्शनधारकांना आता इकडे लक्ष द्या। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, या ठिकाणी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, कलेक्टर ऑफिसमध्ये आणि पंचायत समितीमध्ये, तहसीलदार कार्यालयामध्ये याची सविस्तर या ठिकाणी प्रांताधिकारी आणि तेथील कर्मचारी त्यांच्याकडे तुम्ही या ठिकाणी सविस्तर माहिती विचारू शकता। त्या ठिकाणी तुम्ही तक्रार देखील दाखल करू शकता, कारण हे अधिकार प्रांताधिकारी आणि कलेक्टर ऑफिसकडे या ठिकाणी सोपवले आहेत। ज्यामध्ये आता पेन्शनधारकांच्या जर त्याचे वडील जर असतील, पेन्शन घेत असतील आणि त्यांची मुले जर त्या ठिकाणी सांभाळत नसतील तर त्याची तक्रार तुम्ही कलेक्टर ऑफिस किंवा पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयामध्ये या ठिकाणी करू शकता, ज्याच्या माध्यमातून सरकार तुमची लवकरात लवकर दखल घेणार आणि तुमची मुले जर सांभाळत नसतील तर त्यांचा 10% आता कमाईतील हिस्सा डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय झाला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये पेन्शन वाढ किती तारखेपासून येणार आहे हे सुद्धा आता खूप महत्त्वाचं आहे। लक्षात ठेवा, पेन्शन वाढ तुम्हाला या ठिकाणी पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे। EPS पेन्शन असेल, इतर पेन्शन कोणती असेल तर सरकारने महानगरपालिका समोर तोंडावर आल्याने या ठिकाणी निर्णय मोठा होण्याची शक्यता आहे आणि तुमची पेन्शन या ठिकाणी आता वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।